सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक परिवार आपल्या मुलाबाळांसह फिरायला जात आहेत. एकनाथ खडसे देखील दिवाळी निमित्त बाहेरगावी असल्याने त्यांच्या जळगाव शहरातील शिवरामनगर भागात मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करून 35,000 रोख आणि 7 ते 8 तोळे सोनं लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. यामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचा जळगाव शहरात शिवरामनगर भागात बंगला आहे. या ठिकाणी खडसे राहतात. मात्र दिवाळी सणानिमित्त त्याच बंगल्यावरती जो वॉचमन होता तो दिवाळी निमित्त गावाला गेला होता आणि अजून एक कर्मचारी त्या ठिकाणी होता, तो देखील दिवाळी निमित्त गावाला गेले असल्याने त्या घराला मात्र कुलूप होतं. हीच संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री मेन दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केलाय. सकाळी काही आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ फोन करून घटनेसंदर्भात माहिती दिली. सध्या दिवाळी निमित्त अनेक परिवार घराला कुलूप लावून बाहेर गावी फिरायला गेलेत आणि चोर हीच संधी साधून शहरात घरफोड करतायत. अशा घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आलेला आहे. नेमकी काय माहिती आहे? या ठिकाणी एक चोरी झालेली आहे. या ठिकाणी घरातून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम वजनाचं जे सोनं आहे त्याची चोरी झाली आहे. त्याचबरोबर नगद कॅश 35,000 रुपयाची चोरी झाली आहे. घर हे या ठिकाणी बंद होतं. त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही, त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे. सर, किती नेमके चोरटे होते? काही आले का सीसीटीव्ही? सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणं चालू आहे. जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ. काय काय चोरीला गेलं नेमकं काही? या ठिकाणाहून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश 35,000 रुपये कॅश गेलेली आहे. घटना कशी समोर आली सर नेमकी? या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री 9 वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते. जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे. सर, डॉग स्क्वॉड किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे? बरोबर, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत. काय आलंय का सर त्याच्यात काही समोर? काही फिंगरप्रिंट सध्या काम चालू, अजून निष्पन्न झालेलं नाही आहे. हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे. किती पथकं तपासणीसाठी रवाना करण्यात आली? जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी 2 पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा CCTV फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आहेत.